7 जून रोजी अमरावती येथील होली क्रॉस स्कूल येथे सुरू असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाला संस्थापक अध्यक्ष शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर शोभा मनोहर भोयर यांनी भेट दिली। गेले 5 दिवस हे प्रशिक्षण सुरू आहे, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहून मन सुन्न झालं। प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 2000 रुपये शुल्क घेण्यात आले आहे, पण त्या मोबदल्यात कुठलीही योग्य सुविधा व्यवस्था नाही। चहा नाश्त्याची तर नाहीच, पण पाण्याची सुविधा अपुरी आहे आणि एकंदरीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक त्रस्त आहेत। प्रशिक्षणाच्या स्थळाची माहिती चुकीची देण्यात आली, त्यामुळे अनेक शिक्षक चुकीच्या ठिकाणी पोहोचले। काही शिक्षक उशिरा पोहोचले म्हणून त्यांच्या सह्या घेण्यास नकार दिला गेला। त्यांना सरळ प्रशिक्षणातून वगळलं गेलं। एका शिक्षकाच्या आजारपणामुळे केवळ अर्धा तास उशीर झाला, तरी त्यांना सह्या करण्याची परवानगी नाकारण्यात आली। ही निर्दयता आहे की व्यवस्थेचा अपमान? दिनांक 4 तारखेला मला अस्वस्थ वाटायला लागलं, तरी मी प्रशिक्षणात दिवसभर थांबली। पण 5 तारखेला मला चेकअप साठी जायचं होतं, म्हणून मी दवाखान्यात गेली। त्याच्यामुळे काल मी येऊ शकली नाही आणि आज मी परत प्रशिक्षण जॉईन केलं, तर मला सहीच करू दिली नाही आणि मला सांगितलं की तुम्ही आता पुढच्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण करा। आम्ही इतके दिवस रेग्युलर करून एक दिवस तब्येतीसाठी जर दवाखान्यात जात असू, तर मग एका दिवसासाठी आमचं प्रशिक्षण पूर्ण रद्द केले जाते। हा अन्यायच आहे ना शिक्षकांवर। सलग 8 तास डेस्कवर बसणे सगळ्यांसाठी शक्य नसते। विशेषतः ज्या शिक्षकांचे आरोग्य चांगले नाही त्यांच्यासाठी कोणतीच सवलत नाही का? रिलॅक्सेशनची गरज आहे, अन्यथा ही शिक्षकांची मनोवेदना आहे। जर ही परिस्थिती त्वरित सुधारली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांसह न्यायालयासाठी आंदोलन करावे लागेल। याची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी विनंती चंद्रशेखर शोभा मनोहर भोयर यांनी केली आहे। आज अमरावती येथील ज्ञानमाता पब्लिक स्कूल आणि होली क्रॉस इंग्रजी शाळा या इथे वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचे प्रशिक्षण सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून हे प्रशिक्षण सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक शिक्षकापासून 2000 रुपये प्रशिक्षण फीज प्लस GST हे शासनाने घेतलेले आहे आणि या प्रशिक्षणामध्ये कुठलीच व्यवस्था नाही आहे। ना जेवणाची व्यवस्था आहे, ना नाश्त्याची व्यवस्था आहे, ना चहा पाणी आहे, पाण्याची व्यवस्था सुद्धा अपुरी आहे। त्यामुळे मी या प्रशिक्षण ज्यांनी आयोजित केलं त्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की पुण्यावरून प्रशिक्षण ऑनलाईन करणं फार सोपी आहे, पण प्रॅक्टिकली करणं ते फार कठीण। की या प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, पण त्या प्रशिक्षणामध्ये असंख्य चुका आहे, असंख्य म्हणजे गोष्टीचा अभाव आहे, पाणी सुद्धा नाही आहे। त्यामुळे या निमित्ताने मी शासनाला सांगू इच्छितो, संबंधित अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की यापुढे जर प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही शनिवार रविवार पण घेतले पाहिजे किंवा टप्प्याटप्प्याने घेतले पाहिजे आणि त्या प्रशिक्षणामध्ये सर्व सुविधा असल्या पाहिजे। किमान आमचे जे शिक्षक बांधव 100-150 किलोमीटरवरून या प्रशिक्षणाला येत आहे, त्यांना जेवणाची नाश्त्याची आणि राहण्याची सुविधा भेटली पाहिजे। यासाठी मी येणाऱ्या आता शिक्षण सचिवांना भेटणार आहे। या प्रशिक्षणामध्ये विदर्भामध्ये ईमेलमध्ये दुसरं स्थळ दाखवलं आणि ॲक्च्युअलमध्ये दुसऱ्या स्थळी प्रशिक्षण घेण्यात आलेलं अमरावतीमध्ये। काही महिलांचे मला फोन आले, त्या आजारी असल्यामुळे त्या अर्धा तास लेट झाल्या, तर त्यांना त्या प्रशिक्षणापासून वंचित ठेवलं। टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात आहे, गरमी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या डेस्क बेंचवर 9 तास बसणं सोपी नाही आहे। आता मला एक शिक्षक भेटले, त्यांना तर पथरीचा बिमारी आहे आणि ते बसूच शकत नाही। म्हणजे कुठंतरी या प्रशिक्षणामध्ये खूप म्हणजे रिलॅक्सेशन दिलं पाहिजे, कारण ह्या सर्व प्रशिक्षणकर्त्या शिक्षकांनी पैसे भरलेले आहे। 2000 रुपये फीज प्रशिक्षणाची प्लस GST। त्या ह्या मॅडमचा या इकडे वैद्यकीयचा प्रॉब्लेम आहे। आता ह्या आजारी होत्या आणि ह्या अर्धा एक तास किती वेळ लेट झाला तुम्ही? काल आली नसल्यामुळे यांना या प्रशिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। मी संबंधित अधिकाऱ्याला सांगू इच्छितो की हा अन्याय बंद करा। या तुमच्या ऑफिस समोर येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ते कोणी असो, मग पुण्याला आम्ही पुण्याला येऊ शकतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।